तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या अहवालानुसार व्याघ्र संवर्धन सन 2025 मध्ये मित्रांनो, हा महाराष्ट्रात व्हिडिओ तब्बल 38 वाघांचा आपल्या मृत्यू विधान झाल्याची नोंद आहे। विधान या सर्व परिषद घटनांमुळे सदस्याचा आहे आणि तो राज्यातील विधान परिषद सदस्य भारतीय जनता वन्यजीवन पार्टीचा आहे। भंडारा गोंदिया विधान परिषद मतदारसंघातून हा निवडून आलेला आहे। एकदम निर्लज्ज हे चुकीच्या हलकट याच्याबद्दल चुकीच्या जागेवर बसून कुठले इथे शब्द फालतूवर वापरले टाइमपास करत पाहिजे आहे। ते सुद्धा या संरक्षण द्या मला। डिक्शनरीमध्ये शब्द अधिवास संवर्धन विधान व्यवस्था व वायग्रा आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराच्या गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण संवर्धन झालेला केंद्र आहे। सुरू केलं पाहिजे असं संवेदनशील सांगतो। भागात याला गस्त वाचून वाढवण्यास मराठी सीसीटीव्ही वाचून सुद्धा नीट बोलता येत नाही, व म्हणजे ग्रस्त शब्द सुद्धा याला नीट निगराणी बोलता येत विद्युत नाही। तारांचे संरक्षित म्हणजे कोटी अनपढ हा स्थानिक कर्मचाऱ्यांची क्षमता विनय वाढवणे फुके नावाचा माणूस आहे, याला म्हणजे शिस्तीचं त्याच्याबद्दल काय पालन बोललं करा, पाहिजे हे चुकीच्या मंत्री जागेवर जाऊन हा बसले व्हिडिओ आहेत। बघा, वाचून सुद्धा त्याला व्यवस्थित त्याच्यावर बोलता कारवाई येत करा। नाही। म्हणजे मी सांगतो, हा अक्षरशः दारू पिऊन विधान परिषदेत आलेला असणारे किंवा व्हायग्रा खाऊन आलेला आहे का काय? हा व्हायग्रा, आता ते व्हायग्रा वगैरे काय असतं ते तुम्ही शोध घ्या। हा व्हायग्रा खाऊन एकतर विधानसभेत आलेला असणारे, याला बोलायला समजत नाहीये, आपण काय बोलतोय ते समजत नाहीये। आणि निर्लज्जपणे जे राम शिंदे जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते सांगतात, तुमचं चित्त जागेवर आहे का? औचित्यचा मुद्दा तुम्ही मांडता आणि तुम्हाला चित्त तुमचं ठिकाण्यावर आहे का असं ते म्हणतात। तर हा निर्लज्जासारखा म्हणतो की ते दुसऱ्यावर कारवाई करा, ते चुकीच्या जागेवर बसलेले। अरे मूर्ख माणूस हा, अशा माणसाला या भाजपने, म्हणजे भाजपची संस्कृती नेमकी काय आहे? देशभक्ती वगैरे यांच्या रक्तात नाही, यांच्या रक्तात आहे फक्त व्हायग्रा। आणि तो व्हायग्रा यांनी विधान परिषदेत स्पष्टपणे सांगितलेला आहे, व्हायग्रा संवर्धन करा। म्हणजे मराठी सुद्धा त्याला वाचून नीट बोलता येत नाही, अशा कंडिशन मध्ये तो आलेला आहे। दारू पिऊन आलेला माणसाला सुद्धा व्यवस्थित वाचता येईल मराठीतलं, परंतु हा व्हायग्रा खाऊन आलेला आहे, म्हणून याला इथं विधान परिषद सांगता येत नाहीये काय बोलतोय तो। एकतर यांनी याच्याबद्दल माफी मागितलेली नाही, वास्तविक यांनी माफी मागितली पाहिजे। हा संविधानाचा अपमान आहे, हा या भारताचा अपमान आहे। अहो, दुसऱ्या देशातले लोक काय म्हणतील, यांच्याकडे कशावर चर्चा चालली विधानसभेत आणि विधान परिषदेत? व्हायग्रावर, व्हायग्रा संवर्धनासाठी। म्हणजे यांनी देशाचं नाक खाली घातलेलं आहे। यांच्या विश्वगुरु नंतर आता यांचा नंबर आलेला आहे। त्यांनी 12 वर्ष त्यांनी देशाची बदनामी केली आहे आणि देश खड्ड्यात घालण्याचं काम केलं, तसं आता यांचं सुरू झालेलं आहे। त्यांची चले झपाटे हा जो परिणय फुके व्हायग्रा खाऊन विधान परिषदेत आलेला आहे आणि वायफळ काही पण बडबड करतोय। यांनी माफी मागितली पाहिजे, याच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे आणि चपला तोंडात हाणून घेतल्या पाहिजे स्वतःच्या देवेंद्र फडणवीस यांनी। अशा माणसाला जर तुम्ही विधान परिषदेचं तिकीट दिलेलं आहे आणि निवडून आणलेलं आहे, असले नीच माणसं, तुमच्या नीच राजकारणाचा आणि नीच संस्कृतीचा हा उत्तम नमुना आहे देवेंद्र फडणवीस। तुम्ही आता म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं संविधानाचा, विधानसभेचा आणि महाराष्ट्राचा जेवढा शक्य होईल तेवढा अपमान केलेला आहे। आता तुम्ही घ्या तुमच्या चपला आणि तुमच्याच तोंडात हाणून घ्या, लोक तुम्हाला हाणणार नाही, आता तुम्हीच तुमच्या तोंडात हाणून घ्या। इतका नीचपणे हा परिणय फुके विधान परिषदेत बोलतोय, त्याला ते अध्यक्ष सांगतात तुमचं चित्त जागेवर आहे का, तरी तो निर्लज्ज सारखा हसतोय। आणि याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी ब्र शब्द काढलेला नाही। इतर वेळेस ते मात्र लगेच पुढे येत असतात, परंतु आता ते बिळात लपून बसलेले स्वतः देवेंद्र फडणवीस आणि हा परिणय फुके। वास्तविक राम शिंदे यांनी याला विधान परिषदेतून निलंबित केलं पाहिजे आणि निलंबित एका दिवसासाठी, 2 महिन्यासाठी नाही, तर कायमचा निलंबित केला पाहिजे याला। फक्त हा, मी तर म्हणतो, पैसे देऊन देवेंद्र फडणवीस यांचे पाय चाटून हा विधान परिषदेत आलेला, याला कुठली अक्कल नाहीये, मराठी सुद्धा धडाचं त्याला वाचता येत नाही आणि तो काय बोलतोय याचं चित्त सुद्धा ध्यानावर नाहीये। हा अक्षरशः व्हायग्रा किंग झालेला आहे, व्हायग्रा खाऊन आलेला आहे। तर हा राज्यातल्या जनतेचा अपमान आहे। असं बिहारच्या आणि युपीच्या जे मागास राज्य आहेत त्यांच्या विधान परिषदेत आणि विधानसभेत सुद्धा असे शब्द बोलले जात नाही, तसे शब्द महाराष्ट्रात या भारतीय जनता पार्टीच्या परिणय फुकेने
उच्चारलेले वास्तविक राम शिंदे यांनी त्याला निलंबित केलं पाहिजे आणि असा विधान परिषद सदस्य निवडून आणल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या तोंडात हाणून घेतल्या पाहिजे.